आपका नाम बताओ। अनारिया। और इनका आपका क्या नाम है? हाय करो, हाय हाय बोलो दीदी, हाय बोलो। अब देखना हाँ मेरा वीडियो यूट्यूब पे। आपको पता नहीं? अच्छा, कॉलेज के डाले मैंने वीडियो। बोल रहे हो, बोलो एक बार। नहीं बोलो। मैंने छोटी को बोला कि मुझे तेरा टॉप पसंद आया, तो ये अनारिया बोल रही है कि मेरा नहीं पसंद आया। मतलब कैसे? चल साक्षी बोल काहीतरी आज माझ्या ब्लॉगमध्ये। हाय हॅलो हवा ही आहे माझी कॉलेजची फ्रेंड साक्षी लालकुडे आणि आज आम्ही जातोय तिच्या गावी पवनाला। ती आहे तळेगावची। उद्याचं सॅटर्डे संडे सुट्टी, डायरेक्ट आता मंडेला मी तिच्यासोबत कॉलेजला जाणार आहे। आणि साक्षी मला आता कुठे फिरायला घेऊन चालली आहे? पवना डॅमला, फेमस मावळ तालुका। हां मावळ। साक्षी पूर्ण तळेगाव। तर मस्त आता आम्ही जातोय तिच्या कारने, तिची मम्मी पण आहे सोबत। आणि आता आम्ही इकडे थांबलोय साक्षी एक्सप्रेस वेला, चोर रस्ता। तर उद्या तळेगाव आणि आज पवनाला स्टे। बघ बघ हाँ साक्षी, साथ साथ जो है मेरे गम में, मेरे दिल की हर खुशी में। और आगे क्या है? जो है मेरे पुढचं काय आहे? वो नहीं तो कुछ नहीं है मेरी जिंदगी में। तरंग। आणि तिकडे मस्त बैलगाडा शर्यत चालू आहे। उद्या आपल्याला कॉलेजला पण जायचंय। उद्या नाही खरं, उद्याच ना ग। उद्या मंडे। साक्षीने तिची टियागो चमकवली। माझे पप्पा हा व्हिडिओ बघतील ना तर बोलतील, संचिता तू कधीच स्वतःची गाडी धुवत नाहीस। माझा दादा पण कंटाळतो। दादाला फक्त फिरवायला सांगा, नाही तर मग डेली धुवायला येतात। पण एवढी भांडी सेम मला काय आजी माझी सुपर वुमेन आहे। हो ना, मम्मीची आहे ना आई। मग काय कोणती? कुठं कुठं घेऊन झाली? तिकडे जायचं। बघ माझी लँग्वेज कशी झाली, कुठं कुठे। काय मग साक्षी, मजा आली मला तुझ्या गावी। तुझे मामा सगळे किती चांगले आहेत। मला माझ्या मामांची आठवण आली। आता कुठे जायचं? तळेगावला साक्षीच्या घरी। आणि उद्या कॉलेज। पण उद्या उज्ज्वला मॅम नाही येणार आहे का? ते काल होती ना त्यांची, मग त्यांना कालची सुट्टी उद्या। अच्छा ठीक आहे, तरी जाऊयात। सिलेबस थोडं बाकी आहे, बुक्स पण कंप्लीट करायचे आहेत। बुक्स कंप्लीट करायचं। मागे मस्त बैलगाडा शर्यत मी पहिल्यांदा बघितली भाई। मला कधी वाटलं नव्हतं मी मुंबईवरनं कधी इकडे आली आणि बैलगाडा शर्यत बघायला मिळेल।
मस्त मजा आली. डोंगर आहे तिकडे 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 दाखव तिकडे विटांची भट्टी आहे. म्हणजे वीट बनवतात ना, हा. वीट भट्टी. ओके, सगळं समोर बघते म्हणून खेडेगावात यायचं असतं. घेऊन आली साक्षी मला, मजा आली. ऊन खूप कडक आहे. गावचं नाव काय? शिंदे वस्ती महागाव. कडदे ना? कडदे तिकडे राहिले. कडद्याला आलोय. कडदे कडदे कडधे. महागाव म्हणून. पण हे कामशेतलाच आहे ना? नाही काम शेत लांब आहे. मग इकडं पवना नगर. पवना नगर. महागाव. बर पवना नगर महागाव. बर. गड्या माणसासारखी मजा नाही पुढं. गड्या माणसाचा जीवन चांगलंच असतं तू म्हणते बरं का आता. संजयला कळते का? कळलं. तुम्हाला कळते का? नाही तू एकटीच आहे का? तुला बहीण बी नाही? मोठा भाऊ आहे. दोघच बहीण भाऊ. हो. त्याचं लगेच झालं. नाही, आता शिक्षण पूर्ण झालं, जॉबला जातो. होय, दोघच बहीण भाऊ ते. मुंबईहून लागले इकडे नाही का, आता इथं लागायचं वाघोशीला आम्ही बरोबर करत जातो. मुंबईवरून इकडे लागले ती सगळी, तेव्हा ती आली. मग जॉब लागणं सोपं आहे का? पहिल्या पुढे सासरे झालं की रडायचं. या पुढला आता पहिलेच नाही अशा निर्धार होतात ना, त्यामुळे मध्ये नंतर रडत ही आजारी पडली होती तिकडून आली तर. पहिले नवऱ्या अशा लांब लांब जायच्या ना, लग्न हो. झाले हो, त्यांना शाळा नव्हती. मग त्या लांब गेल्या अशा रडायच्या बिडायच्या. हो. तसं तुमचं आहे आता. रडत होते तुमचं शिक्षणासाठी पळत आहे लांब. जाऊ दे, आयुष्याचं कल्याण आहे. हो. आता झालं, जाऊ दे, त्याला सुरुवातीला थोडं वाईट वाटतं, कारण काय नाही वाईट आपण वाटत. आता लहानपणापासून तुझं घरातल्यांसोबत काय पण आम्ही एकदमच काय माणसं नसली घाबरायचं की नाही, काय? तू बघ आमचं काही तिथं पुन्हा शांत शांत वाटतं. असं माणसाचं मी करमात हो. बोलाय बिलाय सो हे गाईज, आज आहे सेकंड डे. मी साक्षीसोबत आहे. आम्ही आता आहोत तळेगावमध्ये. तळेगाव ना? Yes. एक्झॅक्ट काय आहे तुमचं? तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडे. येस. आणि साक्षी आता मला थोडंसं फिरायला नेते तळेगावचं एरिया जिकडे ती राहते. उद्या सकाळी लवकर उठून कॉलेजला पण जायचं आहे आम्हाला. आणि आता आम्ही जातोय पाणीपुरी खायला. बघू आज तळेगावची पाणीपुरी. तळेगाव पॅटर्न. ओ काका हलवाई आहे का? ते विशाखा मॅम बालुशाही घेऊन आलेले ना, ती इथलीच होती का कॅम्पला? पाणीपुरी खायची. पाणीपुरी बेस्ट हा. मावळ एक नंबर पाणीपुरी, मला आवडली. आहे का गाइस? देखो इधर मुंबई सेवपुरी है. मुंबई सेवपुरी है. यार मुंबई सेवपुरी खाना होगा तो मुंबई ही आना पड़ेगा, समझा मेरी जान. वो है बॉम्बे मेरी जान. द मोमो प्लेस मध्ये आता आम्ही आलो. भैया एक वेज चीज फ्राइड मोमोज. माझ्या ओळखचं झूमचं क्लिअरिटी छान आहे बाकी पेक्षा. तुम्हाला ती आमच्या अजमेरामध्ये नाही काढत मी व्हिडिओ. अजमेरामध्ये मला मराठी माणसं असले की काढावं असं वाटतं. दादा तू नवीन चालू केलंय का? नाही, मला 2 वर्ष झाली. इथेच असतो? ठीक है. मुझे बोले ना तो मैं समझ भी सकता हूँ. मेरे पास पैसे तो नहीं होते. तो जब तूने ऑर्डर भी नहीं दी, अब जब कोई ऑर्डर भी नहीं दी, आपलं वेट गेन होते. घेतलं. थँक्यू. खुश का ठीक है. गाईज इकडे नक्की या. एक्झॅक्ट लोकेशन सांग.
तळेगाव दाभाडे नियर नगरपालिका काका हलवाई स्वीट होम. नियर नगरपालिका काका हलवाईच्या बाजूलाच, शेजारी. आणि इथे चीज मोमोज बघा कसे आहेत गाईज. वरती असं चीज एवढं छान हे करून देतात. मला आधी वाटलं चीज पण तुमच्या तोंडाला पण पाणी येईल. नक्की या गाईज. आता आम्ही सुरू करतो. दाखवते ना. टेस्ट सांगा. एवढे यम्मी आहेत ना भाई. टू विजिट. साक्षी तुझं मावळ तळेगाव वॉटेवर जे काही आहे ते मोठीवर काय मोठीवर तळेगाव दाभाडे. बरं बरं, फार आवडलंय. किती छान आहे हे फाउंटेन. आणि इथे अशी तुझ्या बिल्डिंग खालीच खाऊ गल्ली आहे ना. मोमोज तर भारी होते. आणि तिथे ट्रेन आहे का? बरं, मस्त दिवस गेला. म्हणजे दादाचे मोमोज खायला नक्की या. मराठी माणूस जेव्हा बिझनेस करतो ना त्याचा आवर्जून व्हिडिओ मला काढावासं वाटतं. त्यामुळे सो थँक्यू गाईज. जास्त नीट ब्लॉगिंग करता आली नाही. आम्ही साक्षीच्या गावी पण गेलेलो. थोडंसं ऑकवर्ड फील होतं. पण तिची आजी आजोबा खूप छान आहेत. मला माझ्या मम्मीच्या आजी आजोबांची आठवण आली. प्लस मामा मामी. मामी तर सेम माझ्या मामीसारखी आहे गावच्या. आणि तिचे एवढे 9 मामा, त्यातले 3-4 जणं भेटली ना तर ती पण खूप छान आहेत. म्हणजे माझे पण मामा झालेच ते आता, हो ना. तर मजा आली. मला आता कळलं की साक्षी मला एवढी फोर्स का करत होती. चल तू. मावळ तळेगाव बेस्ट, भारी. ठीक आहे, आता उद्या सकाळी भेटू. सकाळी आपल्याला 6:30 वाजता बस पकडायची. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तळेगाव विषय का म्हणे का बोल एकदा. साक्षीचं खूप असतं विषय का. वेगळाच ॲटिट्यूड आहे त्यांचा बाई. सो येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.